वधूवरांच्या मामांना विनंती आहे, कृपया वधूवरांना आपण विवाह मंचाच्या समोर आणण्याची व्यवस्था करावी। मामांना देखील विनंती आहे, कृपया आपण वधूवरांच्या समवेत विवाह मंचावरती आपण उपस्थित राहा। चिरंजीवी सौभाग्यकांक्षी वैष्णव आणि चिरंजीव सागर आज या विवाह बंधनात गुंतले जात आहेत आणि या विवाह बंधन कृतार्थतेचा होण्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची गरज सोन्याच्या पावलांनी हळदी कुंकवाच्या सड्यावरून 7 पावलं टाकून संसाराच्या गोकुळात प्रवेश करणारे हे नवदाम्पत्य आपल्या सारख्या आप्तस्वकीयांचे शुभाशीर्वाद शुभेच्छा श्रींच्या आशीर्वादाने सदैच्या मधुर स्वरात पवित्र मंत्राच्या उद्घोषात आणि पवित्र मंगलमय अक्षरांच्या वर्षावात हा विवाह सोहळा संपन्न होतो। आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करतोय। तिला करता येईल टकपक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर स्वतःला उधळून प्रेम आणि असंच प्रेम हे कायमस्वरूपी वधूवरांच्या जीवनात राहावं यासाठीच मंडळी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज। म्हणून आजचा हा विवाह सोहळा संपन्न होत असताना वधूवरांच्या मामांना विनंती, वधूवरांना आपण विवाह मंचावरती घेऊन येण्याची आपल्याला विनंती आहे। तसेच फोटोग्राफर आपल्याला देखील मी या ठिकाणी विनंती करतोय, कृपया आपण फोटो सेशन आपला लवकरात लवकर आटोपता घ्यावा आणि विवाह मुहूर्त झालेला त्यासाठी आपण वधूवरांना विवाह मंचाच्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करावी ही आपल्याला मी पुन्हा एकदा या विवाह समारंभाच्या निमित्तानं विनंती करतोय। शब्द न शब्द जपून ठेवले बकुळीच्या फुलासारखे, सुगंधी क्षण जपून ठेवले अत्तरीच्या कुपीसारखे, असंख्य घाव नाही जपले सोडले भरकटलेल्या नावेसारखे, जपले फक्त प्रेम तुझे शरीरातल्या आत्म्यासारखे आहे। आणि हे प्रेम वधूवरांनी एकमेकांना द्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये सदैव आनंदाची दिवाळी निर्माण व्हावी असाच हा क्षण। आणि या क्षणाच्या निमित्तानं मावळ्यांना त्या या ठिकाणी ओरवाळण्याचा कार्यक्रम संपन्न करतायत। तसेच या प्रसंगी वधूवरांचे असणारे मामा आणि बनसोडे परिवार आणि बोरगे परिवाराचे असणारे आप्तेष्ट, त्यांचे स्नेहीजन, त्यांचे नातेवाईक मंडळी या विवाह समारंभाच्या प्रसंगी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा आम्ही या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय। आणि मनाच्या संस्कृतीची दरवाजे मंडळी उघडे ठेवा, म्हणजे शुभेच्छा आणि आशीर्वादाची बरसात होते। आणि तीच मनाच्या संस्कृतीचे दरवाजे या विवाह समारंभाच्या माध्यमातून आज उघडी ठेवलेली दिसत आहेत। म्हणूनच बहुसंख्य मान्यवर या विवाह समारंभाच्या निमित्तानं वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय। सागराची विशालता, पृथ्वीचं सौंदर्य आपल्या शुभाशीर्वादामध्ये गोवून वधूवरांना आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला त्याबद्दल सर्व उपस्थितांचं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत या लग्न समारंभाच्या प्रसंगी आम्ही करतोय। मनामध्ये नको दुरावा, कुटुंबातला जपा जिव्हाळा, सुख दुःखाचे हेज सोबती चला जपूया रेशीम नाती। वधूवरांचं विवाह मंचावरती शुभ आगमन होतंय आणि लगेचच हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि हा आनंदाचा सोहळा, मांगल्याचा सोहळा आणि पवित्रतेचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे। आणि असा हा आनंद